नमस्कार. आपण पंचकन्यांचा उल्लेख नेहमी करतो. 5 पतिव्रतांचा उल्लेख आपण नेहमी करतो. त्यातल्या अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता आणि मंदोदरी या 5 आहेत. आणि या 5 पैकी जवळपास एक द्रौपदी वगळता सगळ्याच रामायणातील आहेत. हे विशेष. तुम्हाला एक गंमत सांगू. ज्यांचा पतिव्रता म्हणून आपण उल्लेख करतो ना, इथं खरी गंमत आहे ना, ज्यांचा पतिव्रता म्हणून आपण सन्मान करतो त्यांच्यापैकी मी तुम्हाला जे उल्लेख सांगणार आहे ते जरा नीट बघा. म्हणजे यातली अहिल्या महर्षी गौतमांची पत्नी आणि इंद्रासोबत अजाणतेपणात व्यभिचार झाला. म्हणजे इथे महर्षी गौतमांची पतिव्रता म्हणून वावरता आलेलं नाहीये. द्रौपदी अधिकृतरित्या 5 पतींची पत्नी. इथे ही एकाशी निष्ठा पातिव्रत्य नाहीये. तारा जी सुग्रीवाची पत्नी होती आणि वालीनी तिचा पत्नी म्हणून काही दिवस सांभाळ केलेला होता. सीता आणि मंदोदरी वगळता बाकीच्या 3 मात्र अनेक पतींची पातिव्रत्य सांभाळताना आपल्याला आढळतात आणि त्याचा उल्लेख आपण अत्यंत आदराने करत असतो. त्यातल्याच एका पात्राविषयी आपण आज बोलणार आहोत, अहिल्या. बाकी विषय आपण नंतर बोलूया, नक्की बोलूया. म्हणजे कोणी उगाच यावर आरोप करणाऱ्यांनी कशासाठी हे, मग असंच असतं का, असले काही प्रश्न फालतू विचारू नयेत, कारण त्याची उत्तरं देखील आहेत. त्यातल्या अहिल्या या पात्राविषयी आपण बोलूया, ज्याला आपण अहिल्या या नावाने देखील ओळखतो. अहिल्या म्हणजे काय? अहिल्या म्हणजे काय तर अहिल्या म्हणजे जे निंद्य नाही ते, जी कधीच निंद्य नाही ती. अहिल्याचा उल्लेख रामायणामध्ये अत्यंत अल्पकाळ आहे. कथा देखील खूप सुरेख आहे. कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. बघा, महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञाच्या रक्षणाकरता प्रभू रामचंद्रांना दशरथांच्याकडून मागून घेऊन विश्वामित्र आपल्या यज्ञाची पूर्णाहुती करतात. यावेळी यज्ञामध्ये बाधा करणाऱ्या त्राटिका नावाच्या राक्षसीला भगवान रामचंद्र मारतात आणि जेव्हा यथासांग यज्ञ पार पडतो तेव्हा परत अयोध्येला जाण्यासाठी विश्वामित्र रामचंद्रांना आणि त्यांच्या बंधूंना घेऊन निघतात. यावेळी विश्वामित्र मार्ग बदलून निघतात. ते मिथिलेकडून अयोध्येकडे जातात आणि मिथिलेच्या सीमारेषेवर एक अत्यंत भग्न झालेला आश्रम प्रभू रामचंद्रांना दिसतो. त्या आश्रमाच्या विषयी गुरु विश्वामित्रांना रामचंद्र विचारतात की गुरुवर्य, हा कुठल्या तरी तपस्वी ब्राह्मणाचा आश्रम दिसतो आहे, तो इतका भग्नावस्थेत का आहे? विश्वामित्रांना जे साधायचं असतं ते साधल्या गेलेलं असतं, म्हणून त्या आश्रमाच्या भग्नावस्थेची कहाणी विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतात आणि मग स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते. खूप खूप वर्षापूर्वी गौतम नावाचे ऋषी होते. त्या गौतम नावाच्या ऋषींना ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सर्वांग सुंदर, सर्वगुण संपन्न अशी अहिल्या पत्नीच्या रूपात मिळते. त्या अहिल्याच्या सौंदर्यावर देवराज इंद्र देखील लुब्ध होतात आणि गौतम ऋषींचं रूप घेऊन इंद्र अहिल्याशी समागम करायला येतात. गौतम ऋषींच्या वेशात असलेल्या इंद्राला अहिल्या ओळखू शकत नाही आणि ती इंद्रांशी एकरूप होते. ज्या वेळेला यांचा कार्यभाग उरकलेला असतो तेव्हा तेवढ्यात तिथे गौतम ऋषी येतात आणि गौतम ऋषी इंद्राला शाप देतात. इंद्राला शाप दिल्यानंतर ते अहिल्याकडे वळतात. अहिल्याला सांगतात की तू सुद्धा व्यभिचारिणी ठरलीस, म्हणून मीही तुला शाप देतो आहे की तू तुझं चैतन्य हरवून बसशील, जडत्व घेशील आणि शिळावत होऊन पडशील. अहिल्या वंदन करून आपल्या झालेल्या पापाची, झालेल्या चुकीची क्षमा मागते आणि उशाप मागते. तेव्हा गौतम ऋषी सांगतात, जेव्हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्र, भगवान विष्णू तुला पादस्पर्शाने पवित्र करतील तेव्हा तू या पुन्हा आपल्या मूळ रूपात येशील आणि तेव्हाच पवित्र होऊन माझ्याकडे येऊ शकशील. विश्वामित्रांनी कथा सांगितल्यावर भगवान रामचंद्रांना वाटतं की कुठे आहे अहिल्या, आणि मग ती शिळा तिथे दिसते आणि त्या शिळेला ते स्पर्श करतात. अहिल्या पुनरुज्जीवित होते, चैतन्यासहित पुन्हा प्रकट होते आणि मग ती गौतम ऋषींच्याकडे निघून जाते. ही ती कथा. आता या कथेकडं
जेव्हा ही कथा कुणी सांगेल ना, तेव्हा अनेक जण आरोप करायला मोकळे होतात. बघा कसा चावरा होता इंद्र, बघा कसे इंद्राला नाद होते, लोकांच्या बायकांवर डोळा ठेवून राहायचा. अहो कुलकर्णी, कोणत्या अहल्येविषयी बोलताय, जी आपल्या नवऱ्याला ओळखू शकली नाही, जी नवरा सोडून परपुरुषाकडे आकृष्ट झाली, अशा अहल्येविषयी काय बोलताय? हे सगळं लोक बोलतील. आता मी तुम्हाला त्राटिका वधानंतर भगवान रामचंद्र अहिल्याकडे आले होते हे सांगितलं होतं. मग त्याच्यावर खुलासा करण्यासाठी या कथेकडे जावं लागेल. म्हणजे त्राटिका वधानंतरच अहिल्याचा उद्धार का बरं आहे? खरं तर जे चूक असेल, जे पाप असेल, त्या पापाला क्षमा नाही हे रामचंद्र सांगतात. म्हणजे स्त्री देह असेल तरीही, त्राटिका स्त्री रूपात होती, स्त्री देहात होती, स्त्रीचं रूप होती, तरीही तिने केलेल्या पापकर्माला भगवान रामचंद्रांनी मृत्यू ही शिक्षा दिली. आणि व्यभिचाराची शिक्षा मिळालेल्या अहिल्याचा मात्र उद्धार करून परत पतीकडे पाठवलं. हे काय आहे? एक लक्षात घ्या, सौंदर्यासोबत पावित्र्य असलंच पाहिजे. नुसतं सौंदर्य असून बागत नाही, सौंदर्यासोबत पावित्र्य असलंच पाहिजे. सौंदर्याचा पावित्र्याशी असलेला दुवा निखळला, एकदा का सौंदर्याचा पावित्र्याशी असलेला दुवा निखळला की अनर्थ घडतो. जसे भिंतीला जोडणारे दुवे निखळले की ती भिंत कोसळते, तो डोलारा कोसळतो, तसा सौंदर्याचा पावित्र्याशी असलेला दुवा निखळला की चारित्र्याची इमारत कोसळल्याशिवाय राहत नाही. इथे अहिल्याच्या सौंदर्याचा पावित्र्याशी दुवा निखळला होता आणि म्हणून अहिल्याची पूर्ण इमारत कोसळलेली होती. पण त्राटिका आणि अहिल्या या दोन्हींच्या पापामध्ये एक फरक आहे. फरक काय आहे? त्राटिका मूलतः पापी होती, ती ठरवून पापी होती. म्हणजे तिनं हे सगळं ठरवून केलंय. स्वभावानं पापाचारी होती, स्वभावानं दुराचारी होती, दुसऱ्याला त्रासच द्यायचा या हेतूने ते पाप करत होती. अहिल्याचं असं घडलेलं नव्हतं. अपघाताने, गैरसमजातून, अज्ञानातून पाप अहिल्याच्या हातून घडलेलं होतं. जेव्हा असं अपघाताने घडलेलं पाप शिक्षा भोगली जाते तेव्हा ते पाप उरत नाही, ब्रह्मदेवाच्या निर्मितीला त्याचा प्रामाणिकपणा शिल्लक राहतो. म्हणून अहिल्याचा उद्धार होतो आणि त्राटिकेचा वध होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अहिल्याला अनिंद्य म्हटलेलं आहे. तिची निंदा करता येत नाही, कारण जे घडलंय ते अपघाताने घडलंय, फसवणुकीतून घडलंय, रूपात फसवणूक करून घडलंय. आणि काय इंद्राला असंच सोडलं म्हणताय? ज्या इंद्रानं अहिल्याच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन तिच्याशी समागम करण्याचा प्रयत्न केला अथवा केला, त्या इंद्राचा अंडकोश गायब करण्याची शिक्षा गौतम ऋषींनी दिली होतीच होती. पण याच पापकर्मामुळं इंद्राला पराभूत व्हावं लागलं. रावणाचा पुत्र मेघनाद यांनी इंद्राचा पराभव केला आणि मेघनाथाचं नाव इंद्रजीत झालं. आयुष्यभर इंद्राचा पराभव केल्याची जाणीव इंद्राला होत राहील अशा स्वरूपाची शिक्षा मिळाली. ती त्यानं केलेल्या पापकर्मामुळे मिळालेली आहे, त्यानं केलेल्या पापकर्मामुळेच मिळालेली आहे. जेव्हा अशा अपघाताने होणाऱ्या पापकर्माची शिक्षा भोगून होते तेव्हा त्या पापकर्म केलेल्याचा उद्धार करायचा असतो. हेच भगवान रामचंद्रांनी सांगून दिलं आणि हाच तो क्षण होता ज्या क्षणी अहिल्याचा उद्धार करण्यात आला. आता यानंतर जी दुसरी घटना घडली ती सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे त्राटिकावधाच्या नंतर अहिल्याचा उद्धार, आणि ह्या अहिल्याचा उद्धार मार्ग बदलून केलेला होता. तो मिथिलेच्या सीमा रेषेवर घडलेला होता आणि मग मिथिलेच्या सीमा रेषेतून पुढे जाऊन रामचंद्रांनी विवाहाचा योग घडवून आणलेला आहे. म्हणजे एकीला मृत्यूदंड दिलाय, एकीचा उद्धार केलाय आणि तिसरीला आपल्या सोबत आपली जीवन साथी म्हणून घेतलेला आहे. नमस्कार.